सामाजिक क्रांती अभियान यात्रा आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव पूज्य ज्ञानज्योती महाथेरो यांच्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ पदयात्रेनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। मी सर्वात प्रथम भगवान बुद्धांची आई महामाया यांना वंदन करतो आणि त्यांना वंदन करत असताना भगवान बुद्धांच्या विचारांवर एक साम्राज्य उभे करणारे सम्राट अशोक यांच्या काळात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या देशामध्ये बांधल्या गेल्या आणि एक आदर्श असं शासन जगाला पाहायला मिळालं। त्यानंतरच्या काळात रयतेचे राज्य सह्याद्रीच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरात शिवनेरीपासून रायगड किल्ल्यावर सुद्धा आजूबाजूला बौद्ध लेण्याच आहेत। त्या परिसरात रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवापेक्षा आईला मोठा सन्मान दिला। नंतरच्या काळात जी गुलामगिरी पेशवाईच्या काळात आली, या गुलामगिरीतून इथला शेतकरी, इथला शेतमजूर कोणत्या गुलामगिरीत आहेत याचं अचूक संशोधन करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि मनुस्मृतीच्या काळात शिक्षण नाकारलेल्या स्त्रियांना प्रथम शिक्षण दिलं पाहिजे असं सांगणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोर आपण बसलेलो आहोत। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आज इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यांच्यासोबत कोकणामध्ये काम करणारे आगरी समाजाचे त्या काळचे नेते नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे नेते सी.के. बोले यांची मुद्दाम आठवण मी आपल्याला करून देतो, कारण हा कार्यक्रम ज्या परिसरात आहे त्यांना कोकण थोडं वेगळं आहे, बाकी दुसरं त्याच्यामध्ये हेतू काही नाही। आजच्या या ही जे आपण प्रवास करतोय पंढरपूर म्हणजे ताडोबा अभयारण्यामध्ये ज्ञानज्योती भंते यांची ही जी यात्रा आहे, पदयात्रा आहे, ती 17 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 अशी आहे। आणि यामध्ये सध्याचा वर्तमान विषय भंतेंनी घेतलेला आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ईव्हीएम हटाव। देशातल्या अनेक धर्मामध्ये, पंथामध्ये वेगवेगळे साधू आहेत, परंतु देशाची ही जी काळजी आहे लोकशाहीची, त्याची नोंद घेताना कोणी दिसत नाही। आणि म्हणून या भिक्खू संघाचा मी अत्यंत आदरपूर्वक स्वागत इथे करतो, भिक्खुणींचं स्वागत करतो। जी समस्या देशामध्ये निर्माण झाली आहे, संविधानाने आम्हाला लोकशाही दिली, परंतु दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक, मग ती लोकसभेची असेल किंवा ग्रामपंचायतची असेल, त्यामध्ये या देशातल्या मतदारांचं जे मत आहे हे सत्य स्वरूपात, थेट स्वरूपात निवडणुकांमध्ये कळलं पाहिजे। आणि म्हणून ईव्हीएम मशीन जेव्हापासून आली तेव्हापासून लोकांची मतं या मशीनद्वारे बदलली गेली। मी स्वतः लोकसभा लढलेला असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे की साधा विषय आहे, आपण घरखर्च लिहितो, इथे महिला मोठ्या प्रमाणात त्या घरखर्च लिहितात। घरामध्ये महिन्याला समजा 50,000 रुपये येत असतील तर महिनाभराचा खर्च लिहिताना त्या 50,000चा हिशोब भेटला पाहिजे। 50,000 आले ते खर्च झाले, शिल्लक राहिले, कमी राहिले, याचा हिशोब 50,000 आला पाहिजे। पण तो 51,000 यायला लागला किंवा 49,000 यायला लागला, हिशोब चुकलेला आहे। आणि म्हणून मी मावळ लोकसभा लढलो, मावळ उरण ही लोकसभा लढलो। या लोकसभेमध्ये उमेदवार विजयी झाला, पण जेवढे मतदार होते मतदान त्याच्यापेक्षा जास्त दिसायला लागलं, काही ठिकाणी कमी दिसायला लागलं। आणि म्हणून अनेक वेळा मी उदाहरण देतो की मुंबईवरून एका विमानामध्ये 250 प्रवासी ते 300 कसे काय निघाले, हा हिशोब आहे।
आणि एका ठिकाणी 300 बसले तर ते दुसरे उतरताना 250 कसे निघाले, 50 हवेत कुठे गेले? ईव्हीएमची ही जी गडबडी आहे त्या पहिलीतल्या मुलाला सुद्धा कळू शकते. आपण मुलांना कोडी घालतो किंवा गणित सांगतो, झाडावर 5 पक्षी होते त्यातले 3 उडाले तर राहिले किती? 2. पण ईव्हीएम काय सांगते? 3 राहिले. हे जे प्रकार आहेत, म्हणजे आम्ही जे गणित शिकवलं, जे शास्त्र सायन्स ज्याला म्हणतो, त्या शास्त्राचा हिशोब चुकीचा आहे असं ईव्हीएमनी सिद्ध केलं आणि म्हणून निवडून आलेलं सरकार आत्ताचं आहे ह्या लोकांच्या जी मतं आहेत त्याच्या विरुद्ध यायला लागलं. आणि राजकीय नेत्यांची भीती आहे. या देशामध्ये विचारवंत असतात, मतदार हे विचारवंतच असतात. ते मतदान करतात ते उगाच करत नाही कोणाला, पण ते फार विचारपूर्वक करतात. विचारपूर्वक केलेलं मतदान मशीनद्वारे बदलून सत्ताधाऱ्यांना पाहिजे ते सरकार आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे आपण ह्या जागृतीच्या यात्रा करत आहोत, लोकांना जागे करत आहोत, पण मशीनमुळे ते खोट्या ठरत आहेत. आणि म्हणून जगाने आता स्वीकारले की ईव्हीएम मशीन वापरणं म्हणजे हुकुमशाही आणण्यासारखं आहे. पण याच्या विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण या देशातले सत्ताधारी पक्ष आहेत ते ह्याचे लाभधारक आहेत, म्हणून ते बोलायला तयार नाहीत. आणि या देशातला 85% लोकसंख्येचा समूह आहे, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया, त्यांना मात्र या सत्तेचा त्रास आज होऊ लागलेला आहे. आणि हा त्रास प्रचंड होऊ लागला आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढायला लागले. देशाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी संस्थानं एक प्रकारची उभी केली होती, आरसीएफ असेल किंवा विमानतळ असतील किंवा बँका असतील, कारखानदारी असेल, ही कारखानदारीचं खाजगीकरण व्हायला लागलंय. आणि अदानी आणि अंबानी हे पंतप्रधानचे 2 मित्र प्रचंड वेगाने श्रीमंत होतात तासागणिक, आणि लोक मात्र प्रचंड वेगाने गरीब व्हायला लागलेले आहेत. हा सगळा ईव्हीएमचा परिणाम आहे. जोपर्यंत ईव्हीएमच्या निवडणुका बंद होत नाहीत, ईव्हीएमद्वारे निवडून येणारे लोक यांची निवड रद्द होत नाही किंवा ईव्हीएम बंद होत नाही, तोपर्यंत मानवी मतं, आज मी उभा आहे माणसाचं मत मांडायला उभा आहे, माईकवरून थेट तुम्ही ऐकताय, याच्यामध्ये वेगळं मशीन नाही की मी एक बोलतोय तेच कानावर जाते, हे बदलून कानावर जात नाही. पण ईव्हीएम म्हणजे माणसाचा खरा आवाज बदलण्याची एक मशीन आहे. आणि म्हणून हे जे देशात चाललंय ही हुकुमशाही आहे. आणि या हुकुमशाही विरुद्ध मी आपल्याला अभिमानाने सांगेन की भगवे वस्त्रधारी या देशामध्ये अनेक साधू आहेत, सर्व धर्मियांचे आहेत, त्यांच्याबद्दल या देशाला आदर आहे. परंतु समाजाला सत्य सांगण्याची हिंमत आपल्या बौद्ध भंतेंमध्ये आज आहे आणि ही देशातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे. आणि मी सगळ्या उपासिकांना, नागरिकांना एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला सांगेन. दुसरा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भंतेंनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाकडे जी पदयात्रा काढलेली आहे, ही पदयात्रा सुद्धा जनजागरण आहे. आणि या देशातल्या लोकांना, अजूनही बहुसंख्य लोकांना भीमा कोरेगाव हा विषय समजलेला नाही. आणि मग त्याच्या विरोधात काही ठिकाणी वक्तव्य दिसतात, बातम्या दिसतात. परंतु भीमा कोरेगाव काय आहे याचा मानसशास्त्रीय अभ्यास आपल्या देशाने केला पाहिजे. मी अभिमानाने सांगेन की या देशामध्ये गुलामी संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झालं. आणि त्याच्या अगोदर मी ज्या महापुरुषांची नावं सांगितली त्या सगळ्यांनी तेच काम केलं आणि हे काम चालू आहे देशामध्ये आपल्या. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की लादलेली गुलामगिरी हजारो वर्षापासूनची आहे आणि त्या गुलामगिरीचं नाव आहे मनुस्मृती. आणि या मनुस्मृतीने सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं, स्त्रियांना शिक्षण नाकारलं, सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले. आणि हे अधिकार नाकारल्यानंतर या देशातला 85% जो शोषित आहे, गरीब आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, ही नावं संविधानिक नावं आहेत, त्यांच्यावर ही गुलामगिरी लादली गेली. आणि ही गुलामगिरी एवढी मोठी आहे की त्यांची गुलामगिरी बाहेर कशी काढावी हा मोठा प्रश्न आहे. माझा उल्लेख इथे प्राध्यापक केला, परंतु मी शिक्षक होतो. मी प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या एका पत्रकार बंधूंनी माझा प्राध्यापक म्हणून उल्लेख केला आणि तो आता महाराष्ट्राला वाटायला